रात्री तुमच्या उशाजवळ झोपताना सलग 43 दिवस करायचा एक उपाय सांगत आहे। अनावश्यक पैसा घरामध्ये खूप येतो, पण अनावश्यक खर्च सुद्धा खूप होतो, असं बऱ्याच ठिकाणी बघायला मिळालंय, ऐकायला मिळालंय। लोक ऑनलाईन शॉपिंग करतात, मॉलमध्ये जाऊन अनावश्यक ज्या गोष्टी गरज नाही त्या गोष्टी घेऊन घरी येतात। म्हणजेच काय, तुमचा पैसा जो आहे हा व्यर्थ, जिथे गरज नाहीये तिथे तो खर्च होतो। हा अनावश्यक किंवा व्यर्थ खर्च टाळण्यासाठी आणि घरामध्ये पैशाची बचत व्हावी म्हणून हा उपाय देत आहे। ह्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही मंत्र, कुठलीही उपासना करण्याची गरज नाहीये। आठवणीने मात्र रात्री झोपताना असं तांब्या भांडं भरून, एक तर पितळाचं घ्या, तांब्याचं घ्या, अगदी तेही नसेल तुमच्याकडे तर मातीचं भांडं घ्या। मातीचं तांब्या भांडं सुद्धा येतं, किंवा मातीचं घट कसा असतो तर घटासारखं भांडं आणा आणि ते रात्रभर आपल्या उशाला भरून ठेवायचं आहे। मात्र 43 दिवस सलग हा उपाय करायचा आहे। उशाभोवती हे भांडं भरून ठेवायचं आणि सकाळी उठल्यानंतर ते बाहेर फेकून द्यायचं आहे, अंगणामध्ये टाकून द्यायचं आहे। ह्याने अचानक असे योग बनत जातील, विनाकारण तुम्हाला स्वतःला कळत जाईल की आपण हा खर्च टाळला पाहिजे। शक्यतो जी व्यक्ती असे अनावश्यक खर्च करते त्यांनी तरी हा स्वतःला आळा बसण्यासाठी हा उपाय जरूर करा। बघा, पैसा मी म्हणते प्रत्येक वेळेला कमवायला जायची गरज नाही आहे। बऱ्याच वेळा घरामध्ये एक व्यक्ती कमवते आणि बाकीची लोक घरी बसून असतात। मी म्हणते पैसा वाचला तरी आपण एक कमाई केल्यासारखंच आहे। तर मग हा उपाय जरूर करा आणि तुमचा अनावश्यक खर्च टाळा। जय भवानी, जय जगदंबा।